नमस्कार मित्रांनो, आज जी आपली TET परीक्षा झालेली आहे तर त्या परीक्षेमध्ये पेपर 2 अंतर्गत सामाजिक शास्त्राचा जो सोशल सायन्सेसचा पेपर आहे तो उपलब्ध झालेला आहे आपल्याकडून मला। तर आपण आता जे 4 विभाग आहेत, मराठी, इंग्रजी, बालमानसशास्त्र आणि सामाजिक शास्त्र, तर त्यांचे संभाव्य उत्तरं जे आहेत म्हणजे एक टेंटेटिव्ह आन्सर की आपण पाहूया। असं नाही आहे की अगदी 100% आपले या ठिकाणी जे उत्तर असतील तीच फायनल आन्सर कीमध्ये येतील, परंतु एक आपण विचार करू की साधारणतः आपला स्कोअर काय येतो। तर आपण सुरू करूया। मराठी हा पहिला विभाग आहे, तर त्यामध्ये झाकले माणिकचा योग्य अर्थ काय होतो। तर आपल्याला माहिती आहे की झाकले माणिक म्हणजे काय, साधा पण गुणी मनुष्य। त्यानंतर पुढीलपैकी शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा, याचा अर्थ काय, एकच शब्द पर्यायामध्ये शुद्ध आहे आणि बाकीचे शब्द काय असणार आहेत तर ते अशुद्ध असणार आहेत। तर यामध्ये शुद्ध शब्द आहे वायुपुत्र, म्हणजे उकार जे आहेत यूचा आणि पचा उकार, म्हणजे यचा उकार आणि पचा जो उकार आहे तो पहिलाच उकार या ठिकाणी येतो। तर वायुपुत्र हा संस्कृत तत्सम शब्द आहे, हे लक्षात घ्या। पुढचा प्रश्न आहे, पुढील वचन नियमाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द कोणता। वचन म्हणजे एक वचन किंवा अनेक वचनाचा या ठिकाणी आपल्याला विचार करायचा आहे। तर थोडासा ट्रिकी प्रश्न आहे, फुले, नाले, पेले आणि भाले। तर फुलेचं एक वचन होतं फूल, नाले नाला, पेले पेला आणि भाले भाला होतं। मग या ठिकाणी सर्वांचेच अनेक वचन होत असतात, उत्तर काय असेल तर या ठिकाणी फुले हा जो शब्द आहे त्याचा मूळ शब्द काय आहे, फूल शब्द आहे मूळ याचा, आणि हा शब्द कसा आहे ते फूल म्हणतो आपण, म्हणजेच नपुसकलिंगी आहे। आणि इतर सर्व जे पर्याय तुम्ही पहा की नाले तो नाला, पेलेला पेला होतो तर आपण तो पेला म्हणतो, आणि याचं एक वचन भाला होतं तर तो भाला म्हणतो। म्हणजेच काय, तर इतर शब्द जे आहेत ते पुल्लिंगी शब्दांची अनेक वचने आहेत आणि फुले हा जो शब्द आहे तो नपुसकलिंगी शब्दाचं अनेक वचन आहे, त्यामुळे हा शब्द गटामध्ये बसत नाही। तर हे त्याचं कारण आहे। पुढचा प्रश्न आहे, वाक्यातील क्रियापद जेव्हा कर्माप्रमाणे बदलते तेव्हा डॅश डॅश प्रयोग होतो। तर क्रियापद कर्माप्रमाणे जेव्हा बदलतं तेव्हा कर्मणी प्रयोग असतो, ही साधी व्याख्या आपल्याला माहित आहे। त्यानंतर तुला हे पुस्तक आवडले का, तर गाळलेल्या जागी कोणते विरामचिन्ह येईल, तर एकदम सिंपल आहे की या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे की तुला हे पुस्तक आवडले का, तर या ठिकाणी प्रश्नचिन्ह येईल, त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी संत तुकारामांनी लिहिलेला ग्रंथ कोणता। तर तुकारामांची अभंगगाथा प्रसिद्ध आहे आपल्याला माहित आहे। त्याचबरोबर दासबोध कोणी लिहिला आहे तर समर्थ रामदासांनी लिहिलेला आहे। एकनाथी भागवत तर या ठिकाणी नावच आहे एकनाथ, संत एकनाथ म्हणून। आणि भावार्थ दीपिका, ज्याला दुसरा पर्यायी शब्द आहे ज्ञानेश्वरी म्हणतो आपण ज्याला, तर तो संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेला ग्रंथ आहे। पुढच्या परीक्षेमध्ये यावरही प्रश्न येऊ शकतो। तर पर्याय क्रमांक 3 अभंगगाथा हा संत तुकारामांनी लिहिलेला ग्रंथ आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, शाळा माते समान आहे या वाक्यात शाळा हे काय आहे। तर आता या ठिकाणी पहा, ज्याची तुलना करायची आहे ते उपमेय, म्हणजे शाळा माते समान आहे। तर या ठिकाणी पर्याय काय येईल, 1 येईल, उपमेय। म्हणजेच काय, तर ज्याची तुलना करायची, कशाची तुलना करायची आहे, शाळेची करायची, कशासोबत करायची, मातेसोबत करायची, म्हणून शाळा काय आहे, उपमेय। तर माता काय असेल, उपमान असेल, हे लक्षात घ्या। आता 8वा प्रश्न या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, कडा कडा फोड नभ उडवू उडवू मक्खिका, खडबडवी दिग्गजा तोडवरवी मालिका, यात कोणता रस आहे। आपण हे म्हटल्या आपल्या लक्षात येतं की या ठिकाणी रौद्र रस आहे। कोणता रस आहे, रौद्र रस आहे या ठिकाणी, कारण यामध्ये आपल्याला क्रोध दिसतो आणि उग्र शब्द आहेत या ठिकाणी, म्हणजे त्यामुळे याच्यामध्ये कोणता रस आहे तर याचं उत्तर रौद्र आहे। बाकीचे पर्याय या ठिकाणी लागू होत नाहीत। फायनल आन्सर की आल्यानंतर आपण पाहूया। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, तुला काय पाहिजे या वाक्यातील काय हा शब्द कोणत्या प्रकारचे सर्वनाम विचारले आपल्याला या ठिकाणी। तर काय हे कशासाठी आलेलं आहे या ठिकाणी, प्रश्न विचारण्यासाठी आलेलं आहे, म्हणून ते कसं आहे, प्रश्नार्थक सर्वनाम आहे, हे लक्षात घ्या। पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न आहे, माधुरी माझ्या बहिणीची मुलगी आहे या वाक्यात किती नामे आली आहेत। तर या वाक्यामध्ये लक्षात घ्या 3 नामे आलीत। कोणकोणती आली आहेत सांगा, माधुरी हे विशेष नाम आहे, त्याचबरोबर बहीण नीचे जे म्हटलेलं आहे तर ते बहीण म्हणजे सामान्य नाम आहे, आणि मुलगी हे देखील काय आहे, सामान्य नाम आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, विनीताने लाडू खाल्ला या वाक्याचे अपूर्ण भविष्यकाळी रूप कोणते। तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर याचं उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 2 येईल, म्हणजे विनीताने लाडू खाल्ला या ठिकाणी त्याचा अपूर्ण भविष्यकाळ करायचा असेल आपल्याला, किंवा चालू भविष्यकाळ ज्याला म्हणतो, तर विनीता लाडू खात असेल, या ठिकाणी काय असेल, लाडू खात असेल, हे त्याचं उत्तर येईल। आपण या ठिकाणी शॉर्टमध्ये फक्त आन्सर कीच्या दृष्टीने पाहतोय, फारसे स्पष्टीकरण पाहत नाहीये। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, स्वभाव
प्लस उक्ती याचा योग्य संधी केलेला शब्द कोणता असेल? तर या ठिकाणी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्वभावोक्ती, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे हरिहर हे कोणत्या समास प्रकाराचे उदाहरण आहे? तर 13चं उत्तर आहे 1 इतरेतर द्वंद्व ज्याला आपण म्हणतो. हरिहर म्हणजेच काय? हरी आणि हर, या ठिकाणी हरी आणि हर अशी त्याची फोड होते. म्हणजे काय होते? हरी महत्वाचा आहे आणि हर देखील महत्वाचा आहे. त्यामुळे हा समास कोणता होईल? द्वंद्व, कारण याच्यामध्ये दोन्ही पदे महत्वाची आहेत. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर हरिहर याची फोड जर आपण केली किंवा विग्रह केला तर या समासाचा विग्रह करताना आणि व यासारखे आपल्याला समुच्चयबोधक शब्दांचा वापर करावा लागतो या ठिकाणी. तर त्यामुळे हा समासाचा प्रकार आहे इतरेतर द्वंद्व, हा त्याचा प्रकार आहे, हे लक्षात घ्या. बाकीचे प्रकार मग आता आजच्या व्हिडिओचा आपला विषय नाही आहे, त्यामुळे आपण तो पुढे कधीतरी स्पष्टीकरणामध्ये पाहूया. पुढीलपैकी वर शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 2 जरा. आता या ठिकाणी तुम्ही पहा, वर म्हणजे काय? श्रेष्ठ, वर चढ या अर्थाने देखील वर म्हणजे काय? श्रेष्ठ. त्यानंतर वर दिला म्हणजे काय दिला? आशीर्वाद दिला असं आपण म्हणतो. आणि नवरा मुलगा वधूवर मधील वर म्हणजे नवरा असंही होतं. पण जरा म्हणजे काय? तर जरा म्हणजे आहे म्हातारपण. तर त्याचा वर या शब्दाशी तसा काहीही संबंध नाहीये, म्हणून समानार्थी नसलेला शब्द आहे जरा, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. पुढीलपैकी विरुद्धार्थाची योग्य जोडी त्यांनी आपल्याला विचारलेली आहे. आणि भाऊ भ्राता समानार्थी आहे, मित्र दोस्त देखील समानार्थीच आहे. त्याचबरोबर या ठिकाणी सूत आणि पुत्र जरी पाहिलं तुम्ही तरी ते समानार्थीच आहे. त्यामुळे उत्कर्ष होणं आणि अपकर्ष म्हणजे अवनीती होते या ठिकाणी, आणि या ठिकाणी उत्कर्ष होतो. त्यामुळे ही विरुद्धार्थी जोडी आहे. अशा प्रकारे आपण विरुद्धार्थी शब्दांचा या ठिकाणी पाहिलं. बाकीचे सर्व समानार्थी शब्द आहेत. आता त्यानंतर हा पॅरेग्राफवरील प्रश्न आहे. तर आपण पॅरेग्राफ न वाचता या ठिकाणी थेट उत्तरं पाहूया. तर दुःखाविषयी सांगताना पुढीलपैकी कोणते उदाहरण उतार्यात आलेले नाही? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रडणारी व्यक्ती हे उदाहरण आलेलं नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे दुःखे कशासाठी येतात विचारले? तर कसोटी पाहण्यासाठी येतात हे आहे. त्यानंतर उतार्यातून लेखकाचा दृष्टिकोन प्रतीत होतो, म्हणजे कसा दृष्टिकोन प्रतीत होतो असं विचारलंय. तर या ठिकाणी त्याचं उत्तर आहे सकारात्मक दृष्टिकोन प्रतीत होतो. या ठिकाणी तुम्ही पर्याय वाचून घ्या आणि ही उत्तरे साधारणतः असतील अशी मला आशा आहे. त्यानंतर 19 ते 21 प्रश्न आपल्याला कवितेवरील विचारलेले आहेत. तर आपण थेट उत्तर पाहूया या ठिकाणी की कळीसाठी कोण वाट पाहत आहे असा प्रश्न आहे या ठिकाणी 19वा. तर त्याचं उत्तर आहे 3 सूर्याचा किरण कळीसाठी वाट पाहत आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणता निर्धार कळीच्या मनात नाही? तर त्याचं उत्तर आहे 1 सूर्य होण्याचा निर्धार कळीच्या मनात नाही. कवितेतील कळी म्हणजे कोण असावे असं विचारले, तर त्याचं उत्तर आहे 4 म्हणजे जन्माला येणारी मुलगी. आपण म्हणतो कळी म्हणून मुलीला. तर अशा प्रकारे कवितेतील कळी म्हणजे कोण असावे, पण आपल्याला उत्तर कविता जी दिलेली आहे त्यात काय म्हटलेलं आहे त्या अनुषंगाने द्यायचं आहे. त्यामुळे 21व्या प्रश्नाचं उत्तर आहे जन्माला येणारी मुलगी. रूपकात्मक अर्थाने कळी म्हणजे काय? तर जन्माला येणारी मुलगी. तर प्रश्न क्रमांक 22 योग्य पर्याय वापरून म्हण पूर्ण करा. देखल्या देवा आणि पुढे रिकामी जागा दिली. परमेश्वर, दंडवत, मंत्र आणि पठण. तर या ठिकाणी याचं उत्तर आहे देखल्या देवा दंडवत. असं आपण म्हणतो देव दिसला की दंडवत घालायचा, परंतु त्यासाठी काही आपण फारसे कष्ट वगैरे करायचे नाही. दिसला देव घातला दंडवत, देखल्या देवा दंडवत, हे त्याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आरती प्रभू या नावाने काव्य लेखन करणारे साहित्यिक म्हणजेच कवी कोण होते? तर त्याचं उत्तर आहे चित्रे खानोलकर. पर्याय क्रमांक 3 यांचं टोपण नाव आहे आरती प्रभू म्हणून. यांच्या कविता देखील आपण पाहिल्या पाहिजेत परीक्षेच्या दृष्टीने. तर आरती प्रभू हे चित्रे खानोलकर यांचे काय टोपण नाव आहे. पुढचा प्रश्न आहे कोणते पुस्तक पु ल देशपांडे यांनी लिहिलेले नाही? तर या ठिकाणी याचं उत्तर आहे अमृतवेल. हे पुस्तक तुम्ही वाचलं तर लक्षात येईल की वि स खांडेकर यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे. ती कादंबरी आहे वि स खांडेकर यांची. आणि असामी असामी, बटाट्याची चाळ तर फेमस आहे. त्याचबरोबर व्यक्ती आणि वल्ली हे तिन्ही पुस्तकं जे आहेत किंवा साहित्य ग्रंथ आहेत हे पु ल देशपांडे यांनी लिहिलेले आहेत. पु ल देशपांडे म्हणजे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांनी लिहिलेले आहेत. आणि अमृतवेल हे वि स खांडेकर यांनी लिहिलेलं आहे. वि स खांडेकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. आणि मग याच अनुषंगाने इतर कोणाकोणाला मिळाला आहे? तर विंदा करंदीकर यांना मिळालेला होता, कुसुमाग्रजांना मिळालेला आहे, भालचंद्र नेमाडेंना मिळालेला आहे. ही माहिती देखील आपण पुढे पाहूया ही कधीतरी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आकांक्षा घरी गेली वाक्याचा प्रकार कोणता आहे? तर
केवळ विधान आहे याच्यामध्ये, काय आकांक्षा घरी गेली, म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय येईल तर स्वार्थी वाक्य असं आपल्याला म्हणता येईल या ठिकाणी, कारण यामध्ये फक्त एक विधान केलेलं आहे. आज्ञार्थी आहे का नाहीये, विद्यार्थी आहे का नाहीये, संकेतार्थी पण नाहीये, म्हणून हे वाक्य कसं आहे स्वार्थी आहे, कारण फक्त एक विधान त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे पुढचा प्रश्न आहे कुणी झाडांच्या फांद्यावर चढले, या वाक्यातील विभक्ती ओळखा. कुणी झाडांच्या फांद्यावर चढले, तर या ठिकाणी याचं उत्तर काय येईल तर षष्ठी अनेक वचन हे याचं उत्तर येईल. कारण काय तर पहा तुम्ही आता या ठिकाणी झाडांच्या मूळ शब्द काय आहे, या ठिकाणी झाडे आहे, बरोबर, आणि झाडे काय आहे अनेक वचन आहे, आणि चा हा प्रत्यय त्या ठिकाणी लागलेला आहे, म्हणजे विभक्तीचा प्रत्यय जो लागला आहे तो कोणता आहे, चा हा लागलेला आहे. त्यामुळे हा प्रत्यय चे चा ची आपण म्हणतो षष्ठीचा प्रत्यय, त्यामुळे उत्तर काय येईल त्या ठिकाणी मग षष्ठी अनेक वचन येईल. कारण झाडांच्या या ठिकाणी अनुस्वार देखील आहे बघा, झाडाच्या नाहीये, झाडांच्या आहे, म्हणून षष्ठीचा प्रत्यय अनेक वचन असं त्याचं उत्तर येईल. आता फायनल की आल्यानंतर मग ते क्लिअर होईल. अजून इक प्रत्यय लावता न येणारा शब्द कोणता असं विचारलं या ठिकाणी, तर आनंद हे त्याचं उत्तर आहे. आनंदिक वगैरे शब्द होत नाही, मात्र सामाजिक, वाचिक, धार्मिक या अर्थाने आपण इक हा प्रत्यय लावू शकतो या शब्दांना. आता या ठिकाणी जे आपण म्हणतो वाचा, तर वाचिक, कायिक, मानसिक या अर्थाने वाचिक शब्द या ठिकाणी इक प्रत्यय लावता येतो याला. सामाजिक, धार्मिक शब्द तर आपल्या नेहमीच्या वापरण्यात येतच आहेत. पुढीलपैकी मागणीपत्राचा विषय कोणता असेल असं त्यांनी विचारले, तर याचा जर पर्याय तुम्ही सहज पाहिला तरी लक्षात येईल की मागणीपत्र म्हटलं या ठिकाणी, तर विद्यार्थी भांडारासाठी स्टेशनरी घेणे, यासाठी काय मग त्याला स्टेशनरीचं काय करावं लागेल, मागणी पत्र त्या ठिकाणी द्यावे लागेल. तर त्यामध्ये मग हा विषय मांडता येईल आपल्याला. त्या ठिकाणी हा विषय असेल. विद्यार्थ्यांना बक्षीस देणे, प्रमुख पाहुण्यांचे आभार मानणे आभार प्रदर्शन आहे, बक्षीस देणे हे कौतुकाचा भाग आहे, आणि लग्नासाठी बोलावणे हे आमंत्रण आहे. मागणी पत्र कशाचं असणार आहे, काहीतरी वस्तू वगैरेचं असणार आहे, तर ते विद्यार्थी भांडारासाठी स्टेशनरी घेणे हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे अ, आ, इ, ई, उ, ऊ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत असं आपल्याला विचारले. तर एकाच उच्चार स्थानातून निघणारे स्वर असल्यामुळं अ, आ, इ, ई, उ, ऊ हे कसे सजातीय स्वर आहे. याचं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. शेवटचा प्रश्न आहे धरणी या शब्दाचा लघुगुरुक्रम कसा असेल, तर या प्रश्नाचं उत्तर ध हे लघु आहे, र लघु आणि नी गुरु आहे, त्यामुळे क्रम पर्याय क्रमांक 4 नुसार असावा. तर आपण फायनल आन्सर की आल्यानंतर पाहूया. तर अशा प्रकारे मराठी विभाग या ठिकाणी संपलेला आहे. आता आपण पुढचा दुसरा विभाग पाहूया. इंग्रजीमध्ये जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्यांची उत्तरं पाहूया. पहिला प्रश्न आहे म्हणजे 31वा प्रश्न, आयडेंटिफाय द टेन्स ऑफ द गिव्हन सेंटेन्स, द वर्ल्ड हॅज बीन इन्फेक्टेड विथ अवर इल मॅनर्स. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स या काळामध्ये हे वाक्य आहे. द वर्ल्ड हॅज बीन इन्फेक्टेड इज इन द पॅसिव्ह वॉइस ऑफ द प्रेझेंट परफेक्ट टेन्स, म्हणजे कसं आहे या ठिकाणी द सब्जेक्ट प्लस हॅज हॅव प्लस पास्ट पार्टिसिपल ऑफ द वर्ब हा पॅटर्न या ठिकाणी आहे. पुन्हा आपण डिटेल पाहूया. ते चूज द वर्ड नियरेस्ट इन मिनिंग टू द गिव्हन वर्ड. ॲसिमिलेट, ॲसिमिलेटच्या जवळचा शब्द कोणता आहे तर याचं उत्तर आहे ॲब्झॉर्ब. ॲसिमिलेट म्हणजेच ॲब्झॉर्ब. ॲसिमिलेट मीन्स टू टेक इन अँड अंडरस्टँड फुल्ली, विच इज क्लोजेस्ट इन द मिनिंग टू ॲब्झॉर्ब. चूज द वर्ड अपोजिट इन मिनिंग टू द गिव्हन वर्ड. डेर्थ, तर याचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक 3 ॲबुंडन्स. आता डेर्थ मीन्स काय की एक लॅक ऑफ समथिंग, म्हणजे कशाची तरी उणीव आहे, कमतरता आहे. इट्स अपोजिट इन ॲबुंडन्स. ॲबुंडन्स म्हणजे पुष्कळ किंवा मुबलक या अर्थाने आपण वापरतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड फॉर द गिव्हन एक्सप्रेशन. ए पर्सन हू डज नॉट बिलीव्ह इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड ऑर गॉड्स, याला काय म्हटलं जातं मग तर अथेइस्ट असं त्याला म्हटलं जातं. ए पर्सन हू डज नॉट बिलीव्ह इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड इज कॉल्ड ॲज atheist. Select the appropriate alternative to fill in the blank. The accused dash dash to the judge for mercy. तर या प्रश्नाचं उत्तर आहे appealed. The accused appealed to the judge for mercy. The correct legal and formal phrasing is that the accused appealed to the judge for mercy. बाकीचे पर्याय आहेत परंतु ते ॲक्युरेट नाही बसत. जजकडे काय केलं जातं, अपील केलं जातं. चूज द करेक्ट फ्रेझल वर्ब टू फिल इन द ब्लँक. कैलास ट्राईड हिज लेवल बेस्ट बट कुड नॉट डॅश डॅश हिज एक्झामिनेशन. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे गेट थ्रू, म्हणजे सक्सेस मिळाला नाही त्याला. तर कैलास ट्राईड हिज लेवल बेस्ट बट कुड नॉट गेट थ्रू हिज
एक्झामिनेशन. तर याचा अर्थ काय होतो मग या ठिकाणी, द फ्रेझल वर्ब गेट थ्रू मीन्स टू पास ऑर सक्सीड इन अन एक्झामिनेशन. तर तो झाला नाही, होऊ शकला नाही, त्यांनी त्याच्या क्षमतेनुसार सर्वोत्तम प्रयत्न केले, पण या ठिकाणी काय आहे, कुड नॉट आहे, त्यामुळे त्याला सक्सेस मिळाला नाही असं म्हटलंय. गेट थ्रूचा अर्थ काय होतो मग, टू पास म्हणजे उत्तीर्ण होणे, ऑर सक्सीड यश मिळणे. आयडेंटिफाईड विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज अन एरर. या ठिकाणी आपल्याला हे 4 पार्ट दिलेले आहेत या ठिकाणी. दीज काइंड ऑफ ट्राउझर्स आर रादर एक्सपेन्सिव्ह टू बाय आणि नो एरर दिलेले चौथ्या पार्टमध्ये. तर या ठिकाणी याचं उत्तर आहे ए. पहिल्या पार्टमध्ये या ठिकाणी आपल्याला त्याचा एरर आहे. एरर काय आहे, द एरर इज इन पार्ट ए. इट शुड बी धिस काइंड, सिंग्युलर पाहिजे त्या ठिकाणी, और दीज काइंड्स पाहिजे. मग या ठिकाणी दीज म्हणलं तर या ठिकाणी काइंड्स यायला पाहिजे, नाही तर मग या ठिकाणी धिस काइंड पाहिजे, त्यामुळे एरर या ठिकाणी आपल्याला मिळतो. आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी पहा, ट्राउझर्स कसं आहे तर प्ल्युरल आहे म्हणजे अनेक वचनी आहे, पण काइंड या ठिकाणी कसं दिलेलं आहे तर सिंग्युलर आहे, एक वचनी आहे. मग काय होतं की ट्राउझर्स प्ल्युरल बट काइंड मस्ट ॲग्री विथ द डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह. तर डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह जे आहे त्याच्यासोबत त्यांनी मॅच केलं पाहिजे, त्या ठिकाणी ॲग्री केलं पाहिजे. तर पार्ट ए मध्ये एरर आहे, त्याचं उत्तर या प्रश्नाचं ए आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, चूज द अल्टरनेटिव्ह दॅट बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द गिव्हन इडम. टू स्पिल द बीन्स. टू स्पिल द बीन्स म्हणजे काय, टू रिव्हील सिक्रेट इन्फॉर्मेशन. तर 38व्या प्रश्नाचं उत्तर आहे टू रिव्हील द सिक्रेट इन्फॉर्मेशन म्हणजे ऑप्शन 4. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, रिअरेंज द जम्बल्ड पार्ट्स ऑफ द सेंटेन्सेस विच आर लेबल्ड पी क्यू आर एस सो प्रोड्यूस ए मिनिंगफुल करेक्ट सेंटेन्स. याचं उत्तर तुम्ही करून बघितलं तर लक्षात येईल की 2 नंबरचा पर्याय आहे या ठिकाणी. आय एम लुकिंग फॉर ए सन इन लॉ हू वुड बी ए गुड हजबंड टू माय डॉटर अँड हू वुड ऑल्सो हँडल माय बिझनेस वेल. थोडक्यात काय तर मला असं जावई पाहिजे जो चांगला पती पण असेल आणि माझा बिझनेस पण सांभाळेल. तर मराठीत पाहिलं तर लगेच कळून जातं आपल्याला. चूज द सुटेबल आर्टिकल्स टू फिल इन द ब्लँक्स असं विचारलंय. तर या प्रश्नाचं उत्तर काय तर वन ऑफ दी मोस्ट कॉमन कॉजेस ऑफ मालन्यूट्रिशन म्हणजे कुपोषण इज ॲन अनहेल्दी लाईफस्टाईल. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. चूज द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स या ठिकाणी आपल्याला विचारलंय. या प्रश्नाचं उत्तर आहे, तुम्ही जर चेक केलं तर लक्षात येईल की ही हंग द पिक्चर ऑन द वॉल. हे ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स आहे. आता या ठिकाणी इन्व्हेटेड अमेरिका म्हटलंय ते चूक आहे, या ठिकाणी डिस्कवर्ड पाहिजे. डिनाईड टू टेक आहे, या ठिकाणी डिनाईड टू टेक म्हणलंय, तिथं काय पाहिजे डिनाईड टेकिंग पाहिजे. तर अशा प्रकारे आपल्याला ते लक्षात येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. चूज द करेक्ट प्रिपोजिशन टू फिल इन द ब्लँक्स. बुद्धिझम टीचेस दॅट फ्रीडम डॅश डॅश डिझायर्स विल लीड टू एस्केप डॅश डॅश सफरिंग्स. तर या प्रश्नाचं उत्तर काय तर पर्याय क्रमांक 3. पहा, बुद्धिझम टीचेस दॅट फ्रीडम फ्रॉम डिझायर्स विल लीड टू एस्केप फ्रॉम सफरिंग. म्हणजे बौद्ध तत्वज्ञान काय सांगतं की तृष्णेपासून मुक्ती म्हणजेच दुःखांपासून मुक्ती. चूज द अल्टरनेटिव्ह विच इज क्लोजेस्ट इन द मिनिंग टू अंडरलाईन वर्ड इन द सेंटेन्स. माय फ्रेंड यूज्ड टू रिगेल अस विथ अनेक्डोट्स. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे 43व्या प्रश्नाचं उत्तर तर 2 आहे, एंटरटेन. एंटरटेन हे याचं उत्तर आहे. तर थोडक्यात काय तर रिगेल मीन्स टू एंटरटेन ऑर अम्यूज समवन विथ टॉक. द क्लोजेस्ट मिनिंग इज एंटरटेन, याचं क्लोजेस्ट मिनिंग होतं. चूज द अल्टरनेटिव्ह विच इज अपोजिट इन मिनिंग टू द अंडरलाईन वर्ड. ही क्लाइम्ड अप अ स्टेशनरी वॅगन. 44व्या प्रश्नाचं उत्तर काय येईल मग एक मूव्हिंग येईल. स्टेशनरी म्हणजे काय स्थिर आहे, मूव्हिंग म्हणजे काय चल आहे, गतिमान आहे. बाकीचे पर्याय लागू होत नाहीत. चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड या ठिकाणी म्हटलंय. 45वा प्रश्न आहे. द करेक्टली स्पेल्ड वर्ड कोणता आहे तर व्हर्साटाईल. VERSATILE व्हर्साटाईल. आता व्हर्साटाईल म्हणजे काय तर बहुमुखी किंवा आपण ज्याला अष्टपैलू म्हणतो त्या पद्धतीने व्हर्साटाईल याचा अर्थ होतो. तर त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो पॅरेग्राफवर आहे. किती 46 ते 50 प्रश्न आपल्याला पॅरेग्राफ विचारलेले आहेत. आपण या ठिकाणी उत्तर पाहूया, तुम्ही ते करून पहा नंतर. तर 46वा प्रश्न जो आहे, बदनी ठाकूर ऑफन रिमेंबर्ड हिज एन्सेस्टर्स बिकॉज. तर 46चं उत्तर आहे 3. 47व्या प्रश्नाचं उत्तर देखील 3च आहे. 48चं उत्तर येतं 4. 49चं उत्तर आहे 3च आहे आणि 50चं जे उत्तर आहे ते 2 येते. या ठिकाणी तुम्ही पहा, पॅरेग्राफ वाचून पहा, तुम्हाला ही उत्तरं येतीलच. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. डॅश डॅश वर्ड टू डॅश डॅश वाईज इज सफिशियंट. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ए वर्ड टू दी वाईज
इज सफिशियंट. थोडक्यात मराठीत आपण म्हणतो ना, शहाण्याला शब्दाचा मार पुरेसा आहे, त्या अर्थाने चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. पीपल हु आर एव्हर्स डॅश डॅश हार्ड वर्क जनरली डू नॉट सक्सीड डॅश डॅश लाईफ. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर पर्याय क्रमांक 2, पीपल हु आर एव्हर्स टू हार्ड वर्क जनरली डू नॉट सक्सीड इन लाईफ. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच इन द गिव्हन लाईन. ऑन द डेक द रोवर टेक्स हिज स्टँड. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, इन्व्हर्जन. द नॅचरल ऑर्डर ऑफ वर्ड इज चेंज. ऑन द डेक द रोवर टेक्स इन्स्टेड ऑफ द रोवर टेक्स डॅश डॅश ऑन द डेक. दिस इज काय, इन्व्हर्जन आहे. त्यानंतर चूज द करेक्ट पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन ऑफ द गिव्हन सेंटेन्स. अ लेडी मिशनरी घेव हिम अ ब्लॅक बो. तर या ठिकाणी त्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1, ही वॉज गिव्हन अ ब्लॅक बो बाय अ लेडी मिशनरी. आता या ठिकाणी काय होतं की इन पॅसिव्ह वॉइसमध्ये विथ 2 ऑब्जेक्ट्स असतील त्या ठिकाणी द इनडायरेक्ट ऑब्जेक्ट या ठिकाणी कोणतं आहे, हिम आहे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, युज्युअली बिकम द सब्जेक्ट. म्हणून काय होतं मग, ही वॉज गिव्हन अ ब्लॅक बो बाय अ लेडी मिशनरी. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट इनडायरेक्ट नॅरेशन फॉर द गिव्हन सेंटेन्स. रमेश सेड टू द ॲस्ट्रॉलॉजर व्हेन शॅल आय गेट ॲट हिम. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, इनडायरेक्ट नॅरेशन करायचे आपल्याला या ठिकाणी. इन इनडायरेक्ट स्पीचमध्ये काय होतं मग, सेड टू बिकम्स आस्क्ड होतं या ठिकाणी. त्याचबरोबर शॅल आय बिकम्स ही वूड होतं आणि सेंटेन्स बिकम अ स्टेटमेंट म्हणजे कसं की त्या ठिकाणी तुम्ही पहा, रमेश आस्क्ड द ॲस्ट्रॉलॉजर व्हेन ही वूड गेट ॲट हिम. या प्रकारे त्याची रचना होईल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर सो दॅट द अल्फाबेट्स अरेंज अकॉर्डिंगली विल फॉर्म ए मिनिंगफुल वर्ड. तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे 4, कारण आपण जर याप्रमाणे मग रचना जर केली तर नॅचरल हा शब्द या ठिकाणी आपल्याला मिळतो. तुम्ही करून पहा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट सिम्पल सेंटेन्स फॉर द गिव्हन सेंटेन्स. ही फिनिश्ड हिज होमवर्क अँड पुट अवे हिज बुक्स. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता या ठिकाणी कंपाऊंड सेंटेन्सचं सिम्पलमध्ये आपल्याला करायचं आहे तर आपण पार्टिसिपल वापरतो, हॅव्हिंग फिनिश्ड हिज होमवर्क ही पुट अवे हिज बुक्स. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, नेम द अंडरलाईन क्लॉज इन द गिव्हन सेंटेन्स. द हाऊस व्हेअर द ॲक्सिडेंट ऑकर्ड इज नियर बाय. द व्हेअर द ॲक्सिडेंट ऑकर्ड हे या ठिकाणी अंडरलाईन केलेलं आहे तर त्याचं उत्तर आहे ॲडजेक्टिव्ह क्लॉज. द क्लॉज व्हेअर द ॲक्सिडेंट ऑकर्ड मॉडिफाईज द नाऊन. हाऊस या नावाला मॉडिफाईड केले म्हणून काय ते इट इज अन ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट पॉझिटिव्ह डिग्री फॉर द गिव्हन सेंटेन्स. द लायन इज द मोस्ट फेरोसियस ऑफ ऑल ॲनिमल्स या ठिकाणी म्हटलंय तर त्याचं उत्तर काय येईल या ठिकाणी 3 येईल. नो अदर ॲनिमल इज ॲज फेरोसियस ॲज लायन. या ठिकाणी द पॉझिटिव्ह डिग्री ऑफ मोस्ट फेरोसियस स्टार्ट्स विथ नो अदर या ठिकाणी, त्यामुळे नो अदर ॲनिमल इज ॲज फेरोसियस ॲज द लायन हे याचं उत्तर होईल. स्टेट व्हॉट पार्ट ऑफ स्पीच इज द अंडरलाइंड वर्ड. माय व्ह्यूज आर क्वाईट इन अकॉर्डन्स विथ दोज ऑफ द युनिव्हर्सिटी कमिशन. दोज या ठिकाणी अंडरलाईन केलेलं आहे आणि आपल्याला विचारले व्हॉट पार्ट ऑफ स्पीच. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन. द वर्ड दोज पॉइंट्स बॅक टू द नाऊन व्ह्यूज. म्हणजे हा काय करतो, पॉइंट बॅक्स टू द नाऊन कोणतं तर माय व्ह्यूजला म्हणजे व्ह्यूजला करतो. इट ॲक्ट्स ॲज अ डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन. अशा प्रकारे आपण इंग्लिशचे प्रश्न पाहिलेले आहेत या ठिकाणी. आता यानंतर पुढचा आपला जो भाग आहे तो आहे बालमानसशास्त्राचा, तर आपण तो पाहूया. आता या ठिकाणी पहिला प्रश्न, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राशी संबंधित असलेला, विद्यार्थ्याची संपादनक मोजून त्या संपादनाची तुलना इतर विद्यार्थ्यांच्या गुणाशी व संदर्भ गटातील विद्यार्थ्यांच्या संपादनाशी करण्याच्या दृष्टीने डॅश डॅश ही कसोटी तयार केलेली असते. तर याचं उत्तर आहे प्रमाणक कसोटी. जेव्हा विद्यार्थ्याच्या संपादनाची तुलना इतर विद्यार्थ्यांच्या गुणाशी किंवा संदर्भ गटाशी, नॉर्म ग्रुप आपण ज्याला म्हणतो, केली जाते त्याला काय म्हटलं जातं मग प्रमाणक संदर्भ कसोटी, नॉर्म रेफरन्स टेस्ट असं म्हणतात. म्हणजे गुणवत्ता यादीत पहिला कोण आहे हे पाहणे वगैरे प्रकार आहे त्या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे, अध्ययन उपपत्तीत केवळ चेतक आणि प्रतिसाद यांचा स्वतंत्रपणे विचार न करता प्रामुख्याने परिसर विचारात घेऊन भिन्न भिन्न परिसरात एकच चेतक कार्यान्वित असला तरी तो वेगवेगळे प्रतिसाद मिळवतो असे खालीलपैकी कोणत्या उपपत्तीमध्ये मांडले आहे. तर याचं उत्तर आहे साधक अभिसंधान उपपत्ती. B.F. स्किनर यांच्या साधक अभिसंधान उपपत्तीमध्ये पर्यावरणाला महत्त्व दिले आहे. यात प्राण्याला मिळणारा जो प्रतिसाद आहे हा केवळ चेतकावर अवलंबून नसून परिस्थिती आणि परिणामावर अवलंबून आहे असं म्हटलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे या ठिकाणी, रुब्रिक म्हणजे कोणत्याही बाबीचे मूल्यमापन करण्यासाठी तयार केलेला निकष आराखडा होय. रुब्रिक, खाली दिलेल्या रुब्रिकांच्या वैशिष्ट्यापैकी कोणते वैशिष्ट्य असत्य आहे या ठिकाणी विचारलंय म्हणजे चूक आहे. तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, रुब्रिक हे मूल्यमापनाचे साधन लवचिक असावे लागते. या ठिकाणी पहा तुम्ही, रुब्रिकमधील निषेकांची व्याख्या ही स्थळ, काळ व परिस्थितीचा विचार न करता स्थिर असते असं म्हटलंय आणि वास्तविक रुब्रिक हे
मूल्यमापनाचे साधन लवचिक असावे लागते. निकषांची व्याख्या स्थिर आहे म्हणजे असत्य आहे ते. रुब्रिक हे परिस्थितीनुसार बदलले पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, बुद्धिमत्ता ही प्रत्येक व्यक्तीच्या मज्जातंतूवर व त्यांच्या परस्पराशी असलेल्या संघटनांवर अवलंबून असते. कोणतेही बौद्धिक कार्य होण्यासाठी त्यांचे संघटन होणे आवश्यक असते. हे खालीलपैकी कोणत्या उपपत्तीमध्ये अंतर्भूत आहे? तर याचं उत्तर आहे 1 थॉर्नडाईकची संख्यात्मक उपपत्ती. बुद्धिमत्ता ही मज्जातंतूंच्या जोडणीवर म्हणजे कनेक्शनवर अवलंबून असते. हे थॉर्नडाईक यांच्या संख्यात्मक उपपत्ती सिंथेटिक और क्वांटिटेटिव्ह थेअरीमध्ये मांडलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, शारीरिक दोषामुळे मतिमंदत्वाचे विविध प्रकार पडतात. लक्षात घ्या, खालीलपैकी कोणत्या प्रकाराचे मतिमंदित्व हे शरीरातील हार्मोन्सच्या हार्मोन्स म्हणजे काय तर संप्रेरकाच्या अनियमित स्रावामुळे निर्माण होते? तर याचं उत्तर आहे 2 मंगोलिझम. लक्षात घ्या, जुन्या संदर्भानुसार गुणसूत्रांमधील दोष किंवा ग्रंथींच्या कार्यातील बदलांमुळे मंगोलिझम डाऊन सिंड्रोम प्रकारचे मतिमंदत्व येते असे मानले जाते. आधुनिक विज्ञानात हे कारण जनुकीय प्रकारचं आहे, पण ग्रंथी हार्मोन संदर्भात हे उत्तर मात्र या ठिकाणी अपेक्षित आहे. फायनल आन्सर की आल्यानंतरच आपण ते ठरवूयात, परंतु आता या ठिकाणी आपण टेंटेटिव्ह आन्सर की पाहतोय, एक अपेक्षित किंवा संभाव्य प्रकारची आन्सर की. खालीलपैकी कोणत्या शैक्षणिक साधनांचा उपयोग कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी होतो? तर त्याचं उत्तर आहे 2 स्मृतिपाट्या. कर्णबधिर म्हणजेच काय तर ऐकून न येणाऱ्या मुलांसाठी दृश्य साधनांची गरज असते. स्मृतिपाट्या म्हणजे मेमरी बोर्ड ज्याला म्हणतो, पाहून मुले अक्षरे किंवा शब्द काय करू शकतात, ही लक्षात ठेवू शकतात. अबॅकस आणि टेलर फ्रेम हे जे आहे ते अंध मुलांसाठी वापरलं जातं. तर स्मृतिपाट्या किंवा मेमरी बोर्ड्स हे कर्णबधिर विद्यार्थ्यांना या शैक्षणिक साधनाचा उपयोग होतो. पुढील प्रश्न आहे, विद्यार्थ्यांनी विशिष्ट संबोध शिकणे व संबोधकार घेण्यामागील विचार प्रक्रिया विकसित करणे हे कोणत्या अध्यापन प्रतिमानाचा अध्यापनीय परिणाम आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 संबोध साध्यता प्रतिमान. विद्यार्थ्यांनी संबोधामागील विचार प्रक्रिया समजून घेणे हे ब्रुनरच्या संबोध साध्यता प्रतिमानाचे कन्सेप्ट अटेनमेंट मोडचे मुख्य उद्दिष्ट आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 2 वस्तू अथवा अनुभवांच्या गुणधर्मातील सहचार्य संबंध प्रस्थापित होतो. एका वस्तूची आठवण झाली की दुसरीची आठवण होते. हा सहचार्याचा खालीलपैकी कोणता नियम आहे? तर आहे याचा सानिध्याचा नियम. जेव्हा 2 वस्तू किंवा घटना एकाच वेळी किंवा एकाच ठिकाणी सानिध्यात अनुभवल्या जातात तेव्हा एकाच्या आठवणीने दुसरी आठवते. याला काय म्हणतो आपण? सानिध्याचा नियम, लॉ ऑफ कंटिग्युइटी असं त्याला म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सॉल्व्ही आणि मेयर यांनी मांडलेल्या भावनिक बुद्धिमत्तेच्या 5 सक्षमतांमध्ये सामाजिक कौशल्य, लक्षात घ्या, सामाजिक कौशल्य या सक्षमतेमध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होत नाही? याचं उत्तर आहे राजकीय भान. सॉल्व्ही आणि मेयर यांच्या भावनिक बुद्धिमत्तेच्या मॉडेलमध्ये सामाजिक कौशल्य हे महत्त्वाचं आहे, पण त्यात राजकीय भान म्हणजे काय म्हणतो आपण, ज्याला पॉलिटिकल अवेअरनेस म्हणतो, त्याचा समावेश होत नाही. पुढील प्रश्न आहे, एखादा विद्यार्थी परीक्षेत नापास होतो परंतु तो क्रिकेटमध्ये नेत्रदीपक यश मिळवतो. हे उदाहरण खालीलपैकी कोणत्या मानसिक संरक्षण यंत्रणेचे आहे? तर याचं उत्तर आहे प्रतिपूरण. एका क्षेत्रात आलेले अपयश झाकण्यासाठी दुसऱ्या क्षेत्रात यश मिळवणे याला काय म्हटलं जातं? प्रतिपूरण म्हणजेच कॉम्पेन्सेशन असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे, रॉबर्ट गॅनगे यांनी अध्ययनविषयक मानसशास्त्रातील तत्त्वे प्रस्थापित करताना अध्ययनाचे 8 प्रकार मांडून, लक्षात घ्या हा देखील प्रश्न तयार होऊ शकतो, अध्ययनाचे 8 प्रकार मांडून त्याचे स्तर निश्चित केले. एका स्तराचे अध्ययन झाल्याशिवाय वरच्या स्तराच्या अध्ययनाकडे जाता येत नाही. त्यानुसार संकेत अध्ययनानंतर खालीलपैकी कोणता स्तर येतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 3 उद्दीपक प्रतिसाद अध्ययन म्हटलं जातं. रॉबर्ट गॅनगे यांच्या या सोपानकीमध्ये म्हणजे पहिल्या पायरीवर संकेत अध्ययन म्हणजे सिग्नल लर्निंग असतं, त्यानंतरची दुसरी पायरी उद्दीपक प्रतिसाद अध्ययन ही असते. तर म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये स्टिम्युलस रिस्पॉन्स लर्निंग म्हणलं जातं. तर त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. विद्यार्थ्याने अभ्यास करताना विश्लेषण करणे, तत्व शोधून काढणे, त्याचे उपयोजन करणे यावर भर असेल तर अध्ययन संक्रमण होते. हे कोणत्या अध्ययन संक्रमणाच्या उपपत्तीमध्ये मांडलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सामान्यीकरण उपपत्ती. तर लक्षात घ्या, जड यांनी मांडलेल्या सामान्यीकरण उपपत्ती जनरलायझेशन थेअरीनुसार केवळ सराव महत्त्वाचा नसून त्यामागील तत्व समजून घेणे व सामान्यीकरण करणे यामुळेच मग काय होतं? अध्ययन संक्रमण होतं. हे या ठिकाणी लक्षात घ्या. पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. मुलाच्या बोधात्मक विकासाच्या बाबतीत मुलांच्या विकासातील विचार व भाषा यावर आधारित सिद्धांत डॅडॅश यांनी मांडून बोधात्मक विकासात सामाजिक आंतरक्रियाचा मोठा वाटा असून आंतरक्रिया जशा कृतीतून तशा संभाषणातूनही घडतात असे मत मांडले. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वायगोट्स्की. बोधात्मक विकासात सामाजिक आंतरक्रिया सोशल इंटरॅक्शन ज्याला आपण म्हणतो आणि भाषा यांना लेव वायगोट्स्की यांनी सर्वाधिक महत्त्व दिलेलं आहे. कोणत्याही विषयाचा जो भाग शिकवायचा आहे त्याचे पृथक्करण करून ज्ञानाचे लहानात लहान पायऱ्यांमध्ये विभाजन करून प्रश्न उत्तरे विचारणे खालीलपैकी कोणत्या अध्यापन पद्धतीत येते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे क्रमन्वित अध्यापन पद्धतीमध्ये येते. विषयाचे लहान लहान भागात विभाजन करून प्रश्नाची उत्तरे देत पुढे जाणे हे क्रमन्वित अध्ययन प्रोग्राम लर्निंग पद्धतीचे हे वैशिष्ट्य आहे, हे लक्षात घ्या. शाळेतील वर्गामध्ये श्रेष्ठ पुरुषांची चित्रे उद्बोधक
सुभाषिते व संत वचने लावून त्यांच्या कथा विद्यार्थ्यांना सांगणे इत्यादी गोष्टी खालीलपैकी कोणत्या पाठात अंतर्भूत आहेत? तर याचं उत्तर आहे 3. नीती. महापुरुषाच्या कथा, संतांची वचने यातून विद्यार्थ्यांच्या मनावर संस्कार होतात म्हणून ही नीती म्हणजे मॉरल पाठ आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालील अध्यापन तंत्रातील शिक्षक व्यक्तिमत्वासंदर्भात काही विधाने दिली आहेत, त्यापैकी कोणते विधान असत्य आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासंबंधी उत्साह व आवड निर्माण होण्यासाठी शिक्षकाचा स्वतःचा उत्साह गौण ठरतो, हे उत्तर या ठिकाणी असत्य आहे किंवा चूक आहे. विधान 3 मध्ये जे म्हटलंय, मुळात शिक्षकाचा उत्साहच महत्त्वाचा आहे, कारण शिक्षकाचा उत्साह विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी सर्वात महत्त्वाचा असतो, कारण जे स्वतःकडे आहे तेच माणूस दुसऱ्यामध्ये प्रेरित करू शकतो. त्यामुळे पुढील प्रश्न पहा, अवबोधातून सामान्य बोधाकडे, पृथक अनुभवातून सर्वसामान्य स्वरूपाकडे, विशिष्ट उदाहरणांकडून सिद्धांताकडे जाणारी ज्ञान प्रक्रियेवर आधारलेल्या हार्वर्डच्या पाठ पद्धतीला डॅश डॅश विचार पद्धती असेही संबोधले जाते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे उद्गामी. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. विशिष्ट उदाहरणांकडून सिद्धांताकडे किंवा नियमाकडे जाण्याच्या पद्धतीला उद्गामी पद्धती किंवा इंडक्टिव्ह मेथड असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ब्लूम यांनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या क्रियात्मक पातळीवरील कोणतेही कौशल्य संपादन करण्याची सर्वात पहिली पायरी म्हणजेच काय? तर 78व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अनुकरण. या ठिकाणी पहा, ब्लूमच्या क्रियात्मक क्षेत्रात कोणतेही कौशल्य शिकण्याची पहिली पायरी अनुकरण, इमिटेशन ही असते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कथा वाचत असताना त्या कथेतील पात्रांच्या सुखदुःखाशी पूर्णपणे समरस होऊन कथेतील नायकाला भोगावे लागणारे दुःखद अनुभव आपल्या मनश्चक्षुपुढे उभे राहतात, अशा कल्पनांना डॅश डॅश कल्पना म्हणतात. याचं उत्तर आहे अनुकरणात्मक कल्पना म्हणतात. कथेतील पात्रांच्या सुखदुःखाशी समरस होऊन ती स्वतः अनुभवणे याला अनुकरणात्मक कल्पना असं म्हटलं जातं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, एका वेळी किती उद्दीपकांकडे आपल्याला अवधान देता येते किंवा अवधानाच्या एका झेपेत किती वस्तू सामावतात याला अवधान कक्षा म्हणतात. खालीलपैकी कोणते विधान अवधान कक्षेशी सुसंगत नाही ते ओळखा. म्हणजे काय, एका वेळी किती उद्दीपकांकडे आपल्याला अवधान देता येते किंवा अवधानाच्या एका झेपेत किती वस्तू सामावतात याला काय म्हटलं जातं? अवधान कक्ष. हा देखील नवा प्रश्न होऊ शकतो. तर खालीलपैकी कोणते विधान अवधान कक्षेशी सुसंगत नाही ते ओळखा असं आपल्याला म्हणलंय. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. छोट्या मुलांची अवधान कक्षा जास्त असते व वयाबरोबर कमी होत जाते. आता प्रश्न या ठिकाणी लक्षात घ्या की कोणतं विधान सुसंगत नाही म्हटलंय, तर त्यामुळे छोट्या मुलांची अवधान कक्षा जास्त असते हे विधान या ठिकाणी काय आहे? चुकीचं आहे. लहान मुलांचे लक्ष लवकर विचलित होते म्हणून त्यांची अवधान कक्षा वयानुसार ती कमी होत नाही तर काय होते? ती वाढत जाते. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. म्हणजे छोट्या मुलांची अवधान कक्षा ऍक्च्युअल जास्त नसते, ती वयाबरोबर वाढत जाते, म्हणून हे विधान अवधान कक्षेच्या संदर्भात चुकीचं आहे. जीवन जगत असताना जे वैयक्तिक व सामाजिक अनुभव येतात त्यावरून विचार करून अनुमान काढायचे, जे शास्त्रशुद्ध असतीलच असे नाही. हे खालीलपैकी कोणत्या पद्धतीने घडून येते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्यंत पद्धती. म्हणजे काय, तर स्वतःच्या वैयक्तिक अनुभवावरून कोणत्याही शास्त्रीय प्रयोगाशिवाय बसल्या जागी निष्कर्ष काढण्याच्या पद्धतीला पर्यंक पद्धती, ज्याला इंग्रजीमध्ये आर्म चेअर मेथड म्हणतो, तर ती पद्धती आहे. तर पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. अवबोध ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया घडत असताना संवेदनाचे गट काही तत्वानुसार पडतात. पुढील उदाहरणांमध्ये खालीलपैकी कोणत्या तत्वाचा वापर करता येईल? उदाहरण दिले या ठिकाणी, आकाशातील नक्षत्रांचा अभ्यास करताना सप्तर्षी, मृगशीर्ष इत्यादी तारका समूहाचे निरीक्षण केले जाते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे समीपता. म्हणजे काय, आकाशातील तारे एकमेकांच्या जवळ असल्यामुळे त्यांचा एक गट म्हणजे तारका समूह दिसतो. हे समाकृती मानसशास्त्रातील समीपता, प्रॉक्झिमिटी या तत्वाचं हे उदाहरण आहे, हे लक्षात घ्या. खालीलपैकी कोणत्या ग्रंथीतून जीवन रसायनाचा स्त्राव होऊन हृदयाचे स्पंदन, रक्तदाब, रक्तवाहिन्या यावर परिणाम होऊन भावनिक उद्रेकाच्या अवस्थेत या ग्रंथीचे कार्य जोमाने होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे वृकस्थ ग्रंथी. भीती, राग किंवा भावनिक उद्रेकाच्या वेळी ॲड्रिनल ग्लँड, ज्याला वृकस्थ ग्रंथी म्हणतो, त्यामधून ॲड्रेलिनचा स्त्राव होतो, ज्यामुळे हृदयाचे ठोके वाढतात. पुढचा प्रश्न आहे, समस्या सोडविण्याच्या क्षमतेच्या विकासाबाबत मत मांडताना कोणत्या मानसशास्त्रज्ञाने समस्यांचे व्यावहारिक समस्या, बौद्धिक समस्या असे प्रकार पडतात हे सांगून व्यावहारिक समस्येत एखादी गोष्ट प्राप्त करून घेणे, बौद्धिक समस्येत एखादी गोष्ट समजून घेणे आवश्यक असते असे मत मांडले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे रॉबर्ट स्टर्नबर्ग. लक्षात घ्या, रॉबर्ट स्टर्नबर्ग यांनी बुद्धिमत्तेचे व्यावहारिक, कॉन्टेक्स्चुअल आणि विश्लेषण, कॉम्पोनेन्शियल अशा प्रकारे वर्गीकरण करून समस्या सोडवण्याबाबत मत मांडले. पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान शैशव अवस्थेतील वैशिष्ट्य दर्शवत नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. मी पहा, या अवस्थेत सांघिक खेळातूनच सामाजिक वर्तन प्रकारांचा पाया घातला जातो असं म्हटलं. हे वैशिष्ट्य शैशव अवस्थेचं नाहीये. कारण का, तर शैशव अवस्थेत मुले सांघिक खेळ म्हणजे टीम गेम खेळत नाहीत. सांघिक खेळ बाल्यावस्थेत किंवा कुमारावस्थेमध्ये येतात. मॅकडुअल या मानसशास्त्रज्ञांनी केलेल्या सहज प्रवृत्तींच्या वर्गीकरणामध्ये आत्मनिष्ठ या
घटकामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रवृत्तीचा समावेश होतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे आत्मप्रतिष्ठा. विल्यम मॅकडुवेल याच्या मते आत्मप्रतिष्ठा सेल्फ असर्शन ही स्वतःबद्दलच्या सकारात्मक भावनेशी म्हणजेच काय तर आत्मनिष्ठ म्हणजे ज्याला सेल्फ रिगार्डिंग घटकाशी संबंधित आहे. शिक्षण म्हणजे प्राण्यांचे कोणत्याही प्रकारचे विकास घडवून आणणारी व त्याचे अनुभव आणि परिस्थिती यांचे स्वरूप पूर्वीपेक्षा निराळी करणारी क्रिया होय. शिक्षणाची अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली आहे? तर या ठिकाणी आहे 3 मर्फी याने केलेली आहे. अनुभव आणि परिस्थिती यामुळे वर्तनात होणारा बदल म्हणजे शिक्षण ही व्याख्या मर्फी यांची आहे. विस्मरणाची अनेक कारणे आहेत. मूळचा अनुभव व नवा अनुभव यांच्यात एकमेकांवर परिणाम होऊन ते एकमेकांना बाधक ठरतात. अध्ययनार्थी मराठी भाषेत वाक्याची रचना शिकल्यानंतर इंग्रजीतील वाक्यरचना शिकू लागतो तेव्हा मूळचा अनुभव नवीन येणाऱ्या अनुभवास अडथळा करतो. यालाच काय म्हटलं जातं या ठिकाणी तर पुरोपगामी निरोधन असं म्हटलं जातं. लक्षात घ्या, जेव्हा आधी शिकलेली गोष्ट नवीन गोष्टीच्या अध्ययनात अडथळा आणते तेव्हा त्याला पुरोपगामी निरोधन प्रोएक्टिव्ह इनहिबिशन म्हणतात. हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे जोड्या लावाचा. खाली दिलेल्या अध्ययनविषयक उपपत्ती आणि मानसशास्त्रज्ञ यांच्या जोड्यांचा योग्य क्रम विचारलाय आपल्याला. तर याचं योग्य उत्तर 1 येतं. आपण पाहूयात ते. संयोजनवादी उपपत्ती जी आहे ती थॉर्नडाईकची आहे. त्यानंतर अभिजात अभिसंधान उपपत्ती जी आहे ती पॉव्लोवची आहे. साधक अभिसंधान उपपत्ती स्किनरच्या संबंधित आहे आणि मर्मदृष्टी उपपत्ती कोहलरची आहे. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी जर विचार केला तर D, B, A आणि C म्हणून या ठिकाणी ऑप्शन 1 D, B, A, C हे या प्रश्नाचं उत्तर येतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी नियमांचा अर्थ सांगतो, विद्यार्थी सूत्र स्पष्ट करतो, विद्यार्थी नवीन संकल्पना स्पष्ट करतो. या सर्व क्रिया खालीलपैकी कोणत्या उद्दिष्टांमध्ये अंतर्भूत आहेत? तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे आकलन. जेव्हा विद्यार्थी नियम किंवा संकल्पना स्वतःच्या शब्दात स्पष्ट करतो तेव्हा त्याला त्या विषयाचे आकलन झाले आहे, कॉम्प्रिहेन्शन अंडरस्टँडिंग झाले आहे असे समजले जाते. हे या उद्दिष्टांमध्ये अंतर्भूत आहे आकलनाच्या. तर लक्षात घ्या, अशा प्रकारे आपण बालमानसशास्त्राचे प्रश्न पाहिले. कदाचित या ठिकाणी काही उत्तरं माझी चुकलेली देखील असू शकतात. तर फायनल की आल्यानंतर पुन्हा एकदा व्हिडिओ करूया. कोणते उत्तर आपले बरोबर आले, कोणते चुकले, आपण त्याचा पुन्हा आढावा घेऊया. तुर्तास आपल्याला एक परीक्षेचा अंदाज काढण्यासाठी ही आन्सर की कामाला येईल. त्यानंतर आता पुढचा जो सामाजिक शास्त्राचा पार्ट आहे आपण त्याचा विचार करूया. स्वदेशी बनावटीचा पहिला संगणक तयार करण्यात कोणत्या बनावटीचा पहिला महासंगणक जो होता परम तयार करण्यामध्ये सीडॅक या संस्थेचं योगदान होतं. सीडॅक तर या संस्थेचं फुल फॉर्म काय होतो? सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटिंग होतो. पुढचा प्रश्न आहे भारत हा एकत्र कुटुंब पद्धतीचा देश म्हणून ओळखला जातो. दुसरा विधान आहे जागतिकीकरणाच्या लाटेत एकत्र कुटुंब पद्धतीला चालना मिळाली. तर वरील विधानाच्या संदर्भात योग्य पर्याय ओळखा असं म्हटलंय. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1. विधान अबरोबर आहे की भारत हा एकत्र कुटुंब पद्धतीचा देश म्हणून ओळखला जातो, परंतु जागतिकीकरणाच्या लाटेत आता विभक्त कुटुंब पद्धतीला चालना मिळालेली आहे. एकत्र कुटुंब पद्धती ही संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे किंवा तिला घरघर लागलेली आहे असं आपल्याला म्हणता येईल या जागतिकीकरणामुळे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे रियासतकार या नावाने कोणाला ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे गोविंद सरदेसाई किंवा गोविंद सखाराम सरदेसाई यांना रियासतकार म्हणून ओळखलं जातं. त्यांनी मराठ्यांच्या इतिहासावर मराठी रियासत हे खंड लिहिलेले आहेत. पुढचा प्रश्न जोड्या लावा संदर्भात आहे. तर आपण याचं उत्तर पाहूया. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. तर तुम्ही पहा या ठिकाणी महाराष्ट्र या ठिकाणी लावणीशी संबंधित आहे. आंध्र प्रदेश जे आहे ते कुचिपुडी नृत्याशी संबंधित आहे. केरळ हे मोहिनी अट्टमशी संबंधित आहे. तर तमिळनाडू हे भरतनाट्यमशी संबंधित आहे. म्हणजेच ऑप्शन 2 जो आहे की 3, 1, 4 आणि 2 हे याचं उत्तर आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालील विधाने अभ्यासा. या युगात प्राण्यांचा उपयोग सामानाच्या ने-आणीसाठी होऊ लागला. या युगात व्यापार व दळणवळण या गोष्टी विकसित झाल्या. या युगात मातीची भांडी चाकावर घडवायला सुरुवात झाली. हे कोणत्या युगाचं वर्णन असं आपल्याला विचारलंय. तर या प्रश्नाचं उत्तर आहे नवाश्म युग. तर लक्षात घ्या, चाकाचा शोध, चाकावर भांडी घडवणे, प्राण्यांचा वापर हे निओलिथिक एज ज्याला नवाश्म युग म्हणतो त्याचं हे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. गटात न बसणारा शब्द कोणता आहे? वय, चर्मना, कारमार आणि नाव्य असं या ठिकाणी दिलेलं आहे. नाव्य तर पर्याय 4 जो आहे नाव्य हेच या प्रश्नाचं उत्तर आहे. हा शब्द गटात बसत नाही. तर का बसत नाही? वय म्हणजे विणकर, चर्मना म्हणजे चांभार, कारमार म्हणजे लोहार हे कारागिरांचे व्यवसायाचे निर्देश आहेत. नाव्य हे नाविक किंवा मग नवीन. तर हा शब्द व्यवसायाच्या गटामध्ये बसत नाही आहे. हे सर्व व्यावसायिक किंवा कारागिरांचे गट आहेत. त्या मानाने नाव्य किंवा ज्याला आपण नाविक किंवा नवीन असा शब्द होऊ शकतो तर तो बसत नाही. आता फायनल आन्सर की आल्यानंतर पाहूया.
योग्य जोड्या जुळवा. हडप्पा संस्कृतीचे ठिकाण आणि वर्तमान राज्य या जोड्या आपल्याला जुळवायच्या आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. तर या ठिकाणी दायमाबाद कुठं आहे तर महाराष्ट्रामध्ये आहे. राखी गडी कुठे आहे तर हरियाणामध्ये आहे. लोथल कुठं आहे गुजरातमध्ये आहे आपल्याला माहीत आहे. आणि कालीबंगन कुठे आहे राजस्थानमध्ये आहे. म्हणजेच काय तर ऑप्शन क्रमांक 1, 4, 1, 2 आणि 3 हे याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 1857च्या स्वातंत्र्य लढ्याशी संबंधित घटना योग्य कालानुक्रमे मांडा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1. तर बराकपूर छावणीत मंगल पांडे यांनी असंतोषाला तोंड फोडले ही पहिली घटना आहे. त्यानंतर मग हिंदी शिपायांचे दिल्लीवर पूर्ण वर्चस्व प्रस्थापित झाले. त्यानंतर दिल्ली परत मिळवण्याच्या उद्देशाने ब्रिटिश सैन्य दिल्लीत आले आणि त्याच्यानंतर तात्या टोपे यांना फाशी देण्यात आले. तर हा याचा कालानुक्रम आहे. थोडक्यात जर तुम्हाला पाहायचंच असलं तर मंगल पांडे मार्च 1857 आहे. शिपायांचे दिल्लीवर जे वर्चस्व झालं तर ते होतं मे 1857 मध्ये. त्यानंतर ब्रिटिशांनी दिल्ली परत मिळवली सप्टेंबर 1857 मध्ये आणि तात्या टोपेला फाशी कधी झाली 1859 मध्ये. तर अशा प्रकारे हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे एबेल जंजून तस्मान व कॅप्टन जेम्स कुक यांनी डॅश या प्रदेशाच्या सागरी मोहिमा काढल्या. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 3 ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड. कॅप्टन कुक आणि एबेल तस्मान यांनी ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड या प्रदेशांच्या सागरी मोहिमा काढल्या. त्यानंतर हा पुढचा प्रश्न आहे की हे चिन्ह दिलंय आपल्याला या ठिकाणी आणि हे डॅश या कराराचे बोधचिन्ह आहे. तर कोणता नाटो करार, सिएटो करार, सेंटो करार आणि अँझुस करार. तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे सिएटो करार. चित्रातील हे जे बोधचिन्ह आहे म्हणजे काय आहे हे ग्लोब विथ ऑलिव्ह ब्रँच शिल्ड आहे. म्हणजे ग्लोब आहे या ठिकाणी आणि ऑलिव्ह ब्रँच शिल्ड आहे. तर हे सिएटो कराराचं सिएटो म्हणजे काय SEATO सिएटो कराराचं हे उदाहरण आहे. हडप्पा संस्कृतीच्या उत्खननात आढळणाऱ्या मुद्रा डॅश या नावाच्या दगडापासून बनवल्या जातात. तर याचं उत्तर आहे 3 स्टिएटाईट या दगडापासून बनवल्या जातात. हडप्पा संस्कृतीतील मुद्रा या स्टिएटाईट या मऊ दगडापासून बनवल्या जातात. पुढीलपैकी अचूक साखळी ओळखा म्हटले आपल्याला. तर सम्राट चंद्रगुप्त मौर्य जुनागड जवळ सुदर्शन तलाव. आपण जो गुप्त घराण्याचा आणि मौर्य घराण्याचा व्हिडिओ केला होता त्यामध्ये हा प्रश्न आपण पाहिला होता की सुदर्शन तलाव कोणी बांधला होता चंद्रगुप्त मौर्यांनी. पुन्हा त्याचा जीर्णोद्धार गुप्तांच्या काळात केला गेला. आपल्या चॅनलवर आपण व्हिडिओ केले होते त्यापैकीच हा प्रश्न आहे. अचूक साखळी कोणती आहे मग सम्राट चंद्रगुप्त मौर्य जुनागड जवळ सुदर्शन तलाव. इतर पर्यायात चुका आहेत. कसं तर कलिंग युद्ध जे आहे ते अशोकाशी संबंधित होतं. त्यानंतर इंडिका जे आहे ते मेगॅस्थेनसनी लिहिलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा म्हटलंय आपल्याला त्यांनी. आपण जो आता काल परवा एक व्हिडिओ केला होता मॅडमनी त्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की साहित्यिक विचारले जातात. तर या ठिकाणी चुकीची जोडी कोणती आहे पर्याय क्रमांक 1 भारवी कुमार संभव ही चुकीची जोडी आहे. कुमार संभव हे कुणाचं काव्य आहे तर कालिदासाचं काव्य आहे कुमार संभव हे. आणि भारवीचे किरातार्जुनियम हे आहे. भारवीचं कोणतं आहे या ठिकाणी तुम्ही पहा किरातार्जुनियम हे आहे. हे लक्षात घ्या. त्यानंतर बाकीचे पर्याय बरोबर आहे त्या ठिकाणी. पुढील प्रश्न योग्य जोड्या जुळवाशी संबंधित आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ऑप्शन 1. तर त्यामध्ये अष्टप्रधान जे मंडळ होतं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं. तर त्यामध्ये अमात्य हा काय करायचा राज्याचा जमा खर्च पाहायचा. सुमंत परराज्याशी संबंधचे काम पाहायचा आणि मंत्री जो होता तो काय करायचा तर पत्रव्यवहार वगैरे सांभाळायचा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे दत्ताजी व जनकोजी शिंदे यांना उत्तरेत पाठविण्यात आले कारण. तर त्याचं उत्तर आहे पंजाबवरील पकड घट्ट करण्यासाठी व नजीब खानाचे पारिपत्य करण्यासाठी या दोघांना उत्तरेमध्ये पाठवण्यात आलं होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे छत्रपती संभाजी महाराजांनी डॅश या ग्रंथाची रचना केली. आपल्याला उत्तर माहिती आहे बुधभूषणम या ग्रंथाची रचना कोणी केली होती तर छत्रपती संभाजी महाराजांनी केली होती आणि हा ग्रंथ संस्कृत भाषेत होता हेही लक्षात घ्या. आता आज्ञापत्र जे आहे या ठिकाणी हे कुणाचं आहे रामचंद्र पंत यांचं आहे. तर शिवभारत जे आहे ते परमानंद यांचं आहे. आणि राज्यव्यवहार कोश महाराजांनी लिहून घेतला होता छत्रपती शिवाजी महाराजांनी. पुढचा प्रश्न आहे जगाचा कारखाना असे वर्णन डॅश या देशाचे केले जाते. तर उत्तर आहे इंग्लंड या देशाचं वर्णन जगाचा कारखाना असं केलं जातं कारण औद्योगिक क्रांती तेथेच घडून आली होती. पुढचा प्रश्न आहे भारतीय समाज सुधारक व त्यांनी स्थापन केलेल्या संस्था या संदर्भातील चुकीची जोडी या ठिकाणी आपल्याला विचारलेली आहे. तर पर्याय क्रमांक 3 जे रामकृष्ण मिशन स्वामी दयानंद सरस्वती ही जोडी या ठिकाणी चुकीची आहे कारण रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली होती कारण रामकृष्ण हे त्यांचे गुरु होते. तर दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती मुंबई येथे 1875 मध्ये. तर ही गोष्ट
पाहूया आपण पुढे कधीतरी. पुढील घटनांपैकी कोणती घटना कालानुक्रमे सर्वात पहिली घडली होती असं आपल्याला विचारलंय. तर याचं उत्तर आहे 2. कोलकाता येथे ब्रिटिशांनी एशियाटिक सोसायटीची स्थापना केली. ही सर्वात पहिली घटना घडलेली आहे. या सर्व घटनांचा जर आपण विचार केला तर कालानुक्रम कसा होईल. एशियाटिक सोसायटी जी आहे ती 1784 ची आहे. पहिलं अधिवेशन जे आहे काँग्रेसचं या ठिकाणी मुंबई येथे भरलेलं, तर ते कधी भरलं होतं 1885 मध्ये. भारत सेवक समाजाची स्थापना गोपाळकृष्ण गोखले यांनी कधी केली होती 1905 मध्ये. आणि बंगालची फाळणी 1905 मध्ये झाली होती. रद्द कधी झाली 1911 मध्ये. म्हणून पहिली घटना कोणती होईल 1784 मध्ये घडलेली एशियाटिक सोसायटीची स्थापना. तर पुढचा प्रश्न आहे पुढील शैक्षणिक संस्थांच्या स्थापनेच्या वर्षानुसार योग्य क्रम लावा. या ठिकाणी कालानुक्रमावर जास्त प्रश्न विचारलेले दिसत आहेत यंदा, तर थोडंसं टफ असतं त्यामुळे. तर पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. अ ब ड क. तर या ठिकाणी थोडक्यात तुम्हाला पाहायचं असलं तर शिक्षण मंडळ जे आहे ते आहे 1965चं. कला संचलनालय जे आहे ते 1965च आहे. बालभारती 1967ची आहे. आणि शैक्षणिक संशोधन परिषद 1984ची आहे. ते लक्षात घ्या. त्यामुळे क्रम काय येईल अ ब ड आणि क असा क्रम येईल, कारण हे 84चं सगळ्यात शेवटी येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे व्यक्तीच्या मूलभूत हक्कांचा भंग झाल्यास न्यायालयाकडे दाद मागता येते. हे डॅश डॅश याचे उदाहरण आहे. तर संविधानात्मक उपाययोजनेचा हक्क किंवा घटनात्मक उपाययोजनेचा हक्क कलम 32 अंतर्गत हा हक्क आहे. आपण 1-2 दिवसापूर्वी केलेल्या व्हिडिओमध्येच हे पाहिलं होतं. मूलभूत हक्कांचा भंग झाला, मूलभूत हक्कांवर कुणी अतिक्रमण केलं तर न्यायालयाकडे दाद मागण्याचा अधिकार म्हणजेच घटनात्मक उपाययोजनेचा किंवा संविधानात्मक उपाययोजनेचा हक्क आहे. कलम 32 मध्ये आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या हक्कालाच राज्यघटनेचा आत्मा असं म्हटलेलं आहे. हे आपण जस्ट काही दिवसापूर्वीच पाहिलं होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र विधान परिषदेसंदर्भात पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे. तर पर्याय क्रमांक 4 हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे की विधान परिषद पूर्ण बरखास्त होत नाही. बरोबर आहे. विधान परिषद हे विधिमंडळाचं दुसरं सभागृह आहे, हेही बरोबर आहे. प्रथम सभागृह कोणता आहे विधानसभा आहे किंवा कनिष्ठ सभागृह कोणतं आहे तर विधानसभा. विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह आहे. विधान परिषदेतील ठराविक सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होतात व तेवढेच पुन्हा नव्याने निवडले जातात. हे पण बरोबर आहे. आणि अँग्लो इंडियन समाजाला जे प्रतिनिधित्व दिलं जायचं तर ते प्रतिनिधित्व हे विधानसभेवर दिलं जायचं, विधान परिषदेवर दिलं जात नव्हतं. आता या ठिकाणी या प्रश्नाच्या बाबतीत थोडी अपडेटेड माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे की 104वी जी घटना दुरुस्ती होती 2020 मध्ये झालेली होती, लागू झालेली होती. तर त्यामध्ये अँग्लो इंडियन समाजासाठी जे म्हणजे लोकसभा व राज्यांच्या विधानसभामध्ये ज्या राखीव जागा ठेवण्यात यायच्या त्याला मुदतवाढ दिलेली नाहीये. त्यामुळे आता थोडक्यात ही तरतूद आता अस्तित्वात नाही असं आपल्याला म्हणता येईल. परंतु या ठिकाणी आपल्याला पाठ्यपुस्तकातील मॅटरनुसार जरी उत्तर द्यायचं असलं तरी आता आपल्याला जर तलाठी वगैरे स्पर्धा परीक्षा MPSCच्या द्यायच्या असतील तर आपल्याला ही नवीन किंवा अद्ययावत माहिती लक्षात ठेवणं गरजेचं आहे की 104वी घटना दुरुस्ती 2020 मध्ये जी अंमलात आली तर त्यानुसार अँग्लो इंडियन समाजाला आता लोकसभा असतील किंवा विधानसभा असतील त्यावर प्रतिनिधित्व नसल्यानंतर जी तरतूद होती प्रतिनिधी ठेवण्याची ती आता रद्द करण्यात आलेली आहे किंवा तिला मुदतवाढ दिलेली नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर ही माहिती लक्षात ठेवा. आता पुढचा प्रश्न पाहूया. पुढील विधाने वाचा. 1914 ते 1918 या कालावधीत पहिले महायुद्ध झाले. पहिल्या महायुद्धात ब्रिटन, फ्रान्स, रशिया, इटली व अमेरिका हा मित्र राष्ट्रांचा गट होता. आणि पहिल्या महायुद्धात जर्मनी, ऑस्ट्रिया हंगेरी, तुर्कस्तान व बल्गेरिया हा मध्यगत राष्ट्रांचा गट होता. आणि योग्य पर्याय निवडा असं आपल्याला विचारलेलं आहे. तर पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. तिन्ही विधाने या ठिकाणी बरोबर आहेत. पहिल्या महायुद्धाचा काळ मित्र राष्ट्र आणि मध्यगत राष्ट्र यांचे गट ऐतिहासिकदृष्ट्या बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारताच्या संविधानातील मार्गदर्शक तत्वांमधील कलम डॅश डॅश यानुसार परराष्ट्र धोरणाची व्यापक चौकट स्पष्ट करण्यात आलेली आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे कलम 51. आपण मार्गदर्शक मूलभूत हक्कांचा जो व्हिडिओ आता केला होता 2-3 दिवसापूर्वी त्यामध्ये हा प्रश्न आलेला आहे की कलम 51 मार्गदर्शक तत्वांतर्गत ज्याला आपण राज्य धोरणाची निर्देशक तत्वे म्हणतो त्यानुसार आंतरराष्ट्रीय शांतता आणि परराष्ट्र धोरणाची चौकट स्पष्ट केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे मॅकमोहन रेषा डॅश डॅश या 2 देशांमधील आंतरराष्ट्रीय सीमेशी संबंधित आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे भारत आणि चीन या 2 देशांमधील ही सीमारेषा आहे किंवा तिचं नाव आहे. भारतीय संविधानाच्या कलम 324 नुसार डॅश डॅश या स्वायत्त यंत्रणेची निर्मिती केलेली आहे. तर याचं उत्तर आहे निवडणूक आयोग. हाही प्रश्न आपण पाहिलेला आहे अगदी अलीकडे केलेल्या 2-3 राज्यघटनेवरील व्हिडिओमध्ये. आपण 324वा कलम पाहिलं होतं निवडणूक आयोगाशी संबंधित आहे. 124वा कलम सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित आहे आणि 214 कलम उच्च न्यायालयाच्या स्थापनेशी संबंधित आहे. ही माहिती आपण पाहिली होती. प्रश्न तोच आलेला आहे परीक्षेमध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांच्या संदर्भात गटात न बसणारा
जिल्हा ओळखा. तर या ठिकाणी उत्तर आहे मुंबई उपनगर. मुंबई उपनगर हा संपूर्णतः नागरी जिल्हा असल्यामुळे तेथे जिल्हा परिषद ही अस्तित्वात नाही. म्हणजे महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे असले तरी मुंबई उपनगर आणि मुंबई शहर हे जिल्हे पूर्णतः नागरी असल्यामुळे या ठिकाणी ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जी मोडली जाते ती जिल्हा परिषद किंवा ग्रामपंचायत असो पंचायत समिती त्या ठिकाणी अस्तित्वात नाही. त्यामुळे महाराष्ट्रात 34 जिल्हा परिषदा आहेत, मात्र जिल्हे किती आहेत? 36 जिल्हे आहेत, हे लक्षात ठेवा. आणि ते 2 जिल्हे म्हणजे मुंबई उपनगर व मुंबई शहर. आता पुढचा प्रश्न पाहूया. नगर परिषद, मुख्याधिकारी, महानगरपालिका कोण? समसंबंधाचा प्रश्न असल्यासारखं आहे हे. तर याचं उत्तर आहे 2 आयुक्त. नगर परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? मुख्याधिकारी हा असतो. तर महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख महानगरपालिका आयुक्त, मनपा आयुक्त आपण म्हणतो, तो असतो. पुढील प्रश्न आहे वरील विधाने अभ्यासा. तर या ठिकाणी आहे हे संविधान इसवी सन 1789 मध्ये अंमलात आले. या संविधानात केवळ 7 कलमांचाच समावेश आहे. हे संविधान लिखित स्वरूपाचे आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1 अमेरिका. 1789 मध्ये अंमलात आलेले लिखित आणि केवळ 7 कलमे असलेले संविधान USA युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशाचे आहे. आता पुढचा प्रश्न आहे आम्ही भारताचे लोक या शब्दांनी संविधानाच्या डॅश डॅशची सुरुवात होते. तर या प्रश्नाचं उत्तर सोपं आहे. उद्देशिकेची, ज्याला आपण सरनामा असंही म्हणतो, आम्ही भारताचे लोक या शब्दांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेची, प्रिएम्बल ज्याला आपण म्हणतो, सरनामा पण म्हटलं जातं, तर त्याची सुरुवात होते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश ही नदी पश्चिम वाहिनी नदी म्हणून ओळखली जाते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 3 नर्मदा नदी ही प्रमुख पश्चिम वाहिनी आहे. गोदावरी, महानदी, कावेरी या पूर्व वाहिनी नद्या आहेत, त्या बंगालच्या उपसागराला मिळतात. तर नर्मदा ही अरबी समुद्राला मिळते. भारतातील जागृत ज्वालामुखी डॅश डॅश येथे पाहावयास मिळतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी अंदमान निकोबार बेटांमधील बॅरन या बेटावर आहे. तर या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे हवा कोरडी व उष्ण असल्यास बाष्पीभवनाचा वेग काय होईल? तर त्याचं उत्तर आहे 2 वाढतो. हवा कोरडी उष्ण असल्यास काय होणार आहे? मग बाष्पीभवनाचा वेग आपोआपच. त्यानंतरचा प्रश्न आहे आफ्रिका या खंडातील 3 पर्वतीय शिखरे विषुववृत्तावर असून बर्फाच्छादित असतात, कारण त्याचं कारण आपल्याला विचारलंय. तर त्याचं कारण आहे ही शिखरे हिमरेषेपेक्षा जास्त उंचीवर आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बोरियल वने हा डॅश डॅश वन प्रकारात येतो. तर बोरियल वने म्हणजे सूचिपर्णी वने ही समशीतोष्ण कटिबंधीय टेम्परेट वन प्रकारामध्ये येतात. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तापमान बदलास संवेदनशील द्रव्य घटक अल्कोहोल तापमापित डॅश डॅश इतका गोठण बिंदू दर्शवितो. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. तापमान बदलास संवेदनशील द्रव्य घटक अल्कोहोल तापमापित डॅश डॅश इतका गोठण बिंदू दर्शवतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे अल्कोहोलचा गोठण बिंदू अतिशय कमी असतो, सुमारे -114 सेल्सिअस ते -117 सेल्सिअस पर्यंत, पर्यायापैकी 130 सेल्सिअस, हे लक्षात घ्या. त्यानंतर दूरसंचार सेवेच्या विकासामुळे देशाचा आर्थिक विकास होऊ शकतो. कारण काय आहे त्याचं? तर त्वरित व अधिक क्षेत्रात संपर्क साधता येतो. पुढचा प्रश्न आहे भूगोलात नकाशाशास्त्र तंत्राचा अभ्यास करण्यासाठी डॅश डॅश या विषयाचे आकलन आवश्यक असते. तर याचं उत्तर काय आहे? भूमाहितीशास्त्र. म्हणजे काय? आधुनिक नकाशाशास्त्रामध्ये भूमाहितीशास्त्र, जिओ इन्फॉर्मॅटिक्स GIS आपण म्हणतो, तर या विषयाचे आकलन आवश्यक असते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पनामा कालवा पुढीलपैकी कोणत्या 2 महासागरांना जोडतो ते शोधा. याचं उत्तर आहे 1 अटलांटिक महासागर व पॅसिफिक महासागर यांना जोडतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे कॅरिबियन समुद्रात निर्माण होणारी चक्रीवादळे डॅश डॅश नावाने ओळखली जातात. याचं उत्तर आहे हरिकेन्स या नावाने ती ओळखली जातात. म्हणजेच थोडक्यात काय, तर अटलांटिक किंवा कॅरिबियन समुद्रात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांना हरिकेन्स म्हणतात. पॅसिफिकमध्ये काय म्हटलं जातं? तर टायफून म्हणलं जातं. वाळूचा दांडा हे जे भूरूप आहे ते डॅश डॅश या बाह्यकारकामुळे तयार होतं. तर त्याचं उत्तर आहे सागरी लाटामुळे वाळूचा दांडा हे भूरूप तयार होतं, कारण समुद्र किनाऱ्यावरच वाळू असते आणि त्या ठिकाणी सागरी लाटा येतात आणि त्यातून मग वाळूचा दांडा हे भूरूप सागरी लाटांच्या संचयन कार्यामुळे तयार होतं. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता प्रदेश साखर कारखाने स्थापन करण्यास अधिक योग्य आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऊस उत्पादक क्षेत्राजवळ. त्याचं कारण काय? तर ऊस हा वजन घटणारा कच्चा माल आहे, त्यामुळे साखर कारखाने ऊस उत्पादक क्षेत्राजवळ स्थापन करणे फायदेशीर ठरतं. पुढचा प्रश्न आहे सागरी निक्षेपात पुढील घटकांचा समावेश असतो. कोणत्या घटकांचा असतो? तर अतिसूक्ष्म माती, सागरी वनस्पती व प्राण्यांचे जीवाश्म यांचा समावेश सागरी निक्षेपामध्ये असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे किती वाजले असतील ते सांगा. तर या ठिकाणी तुम्ही पहा आपल्याला हा टेबल त्यांनी दिलेला आहे या ठिकाणी. तर याचं उत्तर काय? सायंकाळचे 5 वाजले असतील हे या प्रश्नाचं उत्तर येतं. म्हणजे काय? तर 15 अंश पूर्वला दुपारचे 12 वाजलेले असं म्हटलेलं आहे.
तर 90 अंश पूर्व व 15 अंश पूर्व मधील फरक किती झाला? मग 75 अंशाचा झाला. म्हणजे 75 गुणिले 4 मिनिटे केलं तर किती आले या ठिकाणी? मग 300 मिनिटे आले. म्हणजेच किती? 5 तास आले. आणि पूर्व दिशा आहे तर त्यामुळे मग वेळ पुढे असेल. म्हणजेच 12 + 5 बरोबर काय येईल उत्तर? 17. 17 म्हणजेच काय? तर मग सायंकाळचे 5. हे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर येईल. पुढचा प्रश्न आहे 22 जून रोजी उत्तर ध्रुवावर डॅश डॅश तासांचा दिवस असतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 24 तासांचा दिवस असतो या ठिकाणी. म्हणजे 21 आणि 22 जूनला उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो आणि उत्तर ध्रुवावर 24 तासांचा दिवस असतो. सूर्य त्या ठिकाणी मावळत नाही. पुढचा प्रश्न आहे हिमरस्ते याचा अर्थ पुढीलपैकी काय आहे? तर त्याचं उत्तर आहे हिवाळ्यात गोठलेल्या जलमार्गावर तयार करतात. म्हणजे हिमरस्ते आईस रोड्स हे अति थंड प्रदेशात हिवाळ्यात गोठलेल्या जलमार्गावर म्हणजे तलाव असतील, नद्या असतील तर तयार केले जातात. पुढचा प्रश्न आहे लोकसंख्येचे वितरण काही प्रदेशात दाट असते. त्याचं कारण काय आहे? तर शेती व उद्योगधंद्याचा विकास अधिक असतो त्या ठिकाणी. ज्या प्रदेशात शेती व उद्योगधंद्याचा विकास अधिक असतो तिथे रोजगाराच्या अधिक संधी असतात. त्यामुळे लोकसंख्या कशी असते? आपोआपच त्या ठिकाणी दाट असते. आणि लोकसंख्या दाट असली तर आपोआपच घनता देखील, मग तो एरिया कमी असला तर ती घनताही त्या ठिकाणी जास्त असते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे साओ पावलो येथे मानवी वस्ती दाट आढळते. त्याचं कारण काय आहे? तर हवामान, खनिजे, शेती सर्व काही त्या ठिकाणी पूरक आहे. साओ पावलो कुठे आहे मग हे? तर ब्राझीलमध्ये आहे. आणि येथे हवामान, खनिजे आणि कॉफीची शेती या सर्व गोष्टी पूरक असल्याने मानवी वस्ती कशी आहे? तर दाट आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. कमाल व किमान चलातील फरकाच्या मूल्यास त्याची डॅश डॅश असे संबोधले जाते. तर त्याचं उत्तर आहे कक्षा. कमाल म्हणजे जास्तीत जास्त आणि किमान म्हणजे काय? कमीत कमी. या चलातील फरकाच्या मूल्यास रेंज म्हणतो आपण, कक्षा म्हणतो. त्यानंतर मळ्याच्या शेतीचे वैशिष्ट्य स्पष्ट होणारा अचूक गट ओळखा असं म्हटलंय. तर पहिलाच पर्याय उत्तर आहे डोंगर उतारावर अन्नधान्य उत्पादन नसलेली असती. मळ्याच्या शेतीमध्ये अन्नधान्य उत्पादन नसतं. त्यानंतर तंत्रज्ञानाचा वापर त्या ठिकाणी कमी असतो आणि भांडवल गुंतवणूक मात्र मोठी असते. मळ्याच्या शेतीचे वैशिष्ट्य काय? तर ही प्रामुख्याने डोंगर उतारावर केली जाते. यात भांडवल गुंतवणूक मोठी असते. त्याचबरोबर ही व्यापारी तत्वावर केली जाते. म्हणजे कसं? तंत्रज्ञानाचा वापर कमी मुळे तुम्हाला जर संभ्रम निर्माण होत असला तरी डोंगर उतार आणि मोठी गुंतवणूक हे मळ्याच्या शेतीचं प्रमुख लक्षण आहे. तंत्रज्ञानाचा वापर कमी या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे, परंतु आता हे काळाच्या संदर्भात त्यामध्ये बदल होत जातो. पण यामुळे संभ्रमित न होता इतर जे पर्याय आहेत त्यावरून आपल्याला उत्तर या ठिकाणी काढणं सोपं आहे. तर पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या खंडात नद्या कालव्याने जोडून मार्ग तयार झालेले आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1 युरोप. युरोप खंडात नद्या म्हणजे राई असेल, डॅन्यूब नदी आहे बघा, कालव्याने जोडून अंतर्गत जलवाहतुकीचे त्या ठिकाणी काय मोठं जाळं तयार झालेलं आहे. नॉट्स हे परिमाण डॅश डॅश वेग किलोमीटरमध्ये मोजण्यासाठी वापरले जाते. तर नॉट्स हे परिमाण, नॉट्सचं स्पेलिंग लक्षात घ्या, KNOTS असं स्पेलिंग आहे त्याचं. तर नॉट्स हे परिमाण वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी वापरलं जातं. त्याचबरोबर ते जहाजाचा वेग मोजण्यासाठी देखील वापरलं जातं, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बंगळूर शहराच्या कोणत्या दिशेत मुंबई शहर स्थित आहे असा प्रश्न विचारला आहे. नकाशात पाहिल्यास बंगळूरच्या तुलनेत मुंबई शहर वायव्य म्हणजे नॉर्थ वेस्ट दिशेला येतं. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 144. बारखान हे भूरूप हे डॅश डॅशचे संचयन कार्य म्हणून विचारले. तर ते बारखाने चंद्रकोरीच्या आकाराचं असतं, आपण पाहिलेलं आहे ते या प्रकारे. तर चंद्रकोरीच्या आकाराची वाळूची टेकडी जी असते ती वाऱ्याच्या संचयन कार्यामुळे तयार होणारं भूरूप आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आफ्रिकेतील कांगो नदीच्या खोऱ्यात डॅश डॅश प्रकारचा पर्जन्य पडतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 2 आरोह प्रकारचा पर्जन्य पडतो. या ठिकाणी आफ्रिकेतील कांगो नदीचे खोरे विषुवृत्तीय प्रदेशात आहे आणि तिथं वर्षभर दुपारनंतर आरोह पर्जन्य प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी पडतो. रांची हे पर्यटन शहर कोणत्या राज्यात स्थित आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे झारखंड. 146व्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? ऑप्शन 2 क्रमांक म्हणजेच रांची हे शहर झारखंडची काय आहे? राजधानी पण आहे, हे लक्षात ठेवा. भारतात एक प्रमाणवेळ निश्चित केली असून ब्राझीलमध्ये डॅश डॅश प्रमाणवेळा निश्चित आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 4. ब्राझीलचा रेखावृत्तीय विस्तार जो आहे तो जास्त असल्याने तिथे 4 प्रमाणवेळा मानल्या जातात. भारतात एकच आहे, मिर्झापूर जवळून गेलेल्या रेखावृत्तावरून ती निश्चित केली जाते. आणि जी ग्रीनविच मीन टाईम आहे तर त्यापेक्षा 5.5 तासांनी आपली प्रमाण वेळ जी आहे ती जास्त आहे. खालीलपैकी कोणता उद्योग स्थानमुक्त उद्योग नाही ते ओळखा? तर याचं उत्तर आहे वस्त्र उद्योग. स्थानमुक्त उद्योग म्हणजे जो कुठेही स्थापन होऊ शकतो, जसे हिरे, घड्याळे, मोबाईल हे हलके व तंत्रज्ञानावर आधारित उद्योग आहेत. वस्त्र उद्योग हा मात्र कच्च्या मालावर किंवा परंपरेवर देखील अवलंबून असतो, म्हणून तो स्थानमुक्त मानला जात नाही. पुढचा प्रश्न आहे समान वैशिष्ट्यांचा कोणता अचूक गट आहे ते ओळखा? लॉजिकली या प्रश्नाचा विचार केला तर त्याचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 1 हे मिळतं. थरचे वाळवंट, सुदान वाळवंट, गोबीचे वाळवंट आणि अरब वाळवंट, कारण हे वाळवंटी प्रदेश आहेत आणि समान वैशिष्ट्ये आहेत त्यांची.
परंतु मराठवाडा, नागपूर, कोकण, खानदेश या ठिकाणी नागपूरच्या ऐवजी विदर्भ असतं तर हे उत्तर होऊ शकलं असतं आणि इतर 2 पर्याय संबंधित नाहीत. पश्चिम घाट, रॉकी, उरल आणि तिबेट हे पर्याय एकमेकाशी कोणतीही समान वैशिष्ट्ये दर्शवित नाहीत. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन 1. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे, भूस्थल निर्देशक नकाशात नद्यांचे मार्ग कोणत्या रंगाने निर्देशित केले जातात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे निळा. भूस्थल निर्देशक नकाशात पाण्याचे साठे व नद्यांचे मार्ग दर्शविण्यासाठी निळा रंग वापरला जातो. अशा प्रकारे आपण 2025च्या टेट परीक्षेची आन्सर की, संभाव्य आन्सर की पाहिलेली आहे. यामधील अनेक उत्तरे कदाचित बदलली पण जातील फायनल आन्सर कीमध्ये, त्यावेळेस त्याची आपण चर्चा करूया. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर तुमच्या काही सूचना असतील पुढील अभ्यासासाठी तर त्या कमेंटमध्ये नमूद करा. चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.